नमस्कार, मी संगीता कारभार. माझे चॅनल संगीता लाईफस्टाईलवर तुमचे स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहे कॅनव्हासवर गळा कसा काढायचा एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण कॅनव्हासवर गोल गळा कसा काढायचा ते पाहूया. आज आपण कॅनव्हासवर माप टाकून आपल्याला आहे ना ब्लाऊजचा गळा कसा तयार करायचा. आज सिंपलमध्ये गोल गळा आपण शिकणार आहे. तर गोल गळ्यामध्ये आता मी प्रथम काय केले, माप टाकते. तर माप कसे टाकते मी, पहिलं 3 पॉईंट दिसत आहेत तुम्हाला आता. तर ते 3 पॉईंट कशासाठी घेतलेले, आपलं जे गळ्याचं रुंदी असते ना ती अडीच इंच असते, पण आता कॅनव्हासवर गळा टाकल्यावर 1.5 इंच जास्त घ्यावं लागते. तर त्याच्यासाठी मग आता हे पहा, मी 5.5 इंच पूर्ण अंतर घेतलेलं आहे. तिथून 2.25 आणि तिथून 2.25 म्हणजे 5.5 इंच. 5.5 इंचावर पूर्ण अंतर टाकून आपल्याला आता दोन्हीचं मध्य काढायचं आहे. दोन्हीचं मध्य काढून मला आता गळ्याची उंची किती, 6 इंच. तर 6 इंचावर आता मी हा पॉईंट टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक सरळ रेष मारायची आणि नंतर घडी करायची आणि आपल्याला तिथं गोल आकार द्यायचा आहे. तर आता गोल आकार देऊन झाला आहे पूर्ण. गोल आकार देऊन पूर्ण झाल्यावर मग आपल्याला तो आकार कापून घ्यायचा आहे. तर मग आता ही सरळ रेष मारून झाल्यानंतर मी आता त्याला गोल आकार देते. आपला आता हा गोल आकार पूर्ण झालेला आहे. आता हा झालेला आहे गोल आकार. पण आता त्याला बाकीचा कॅनव्हास जास्त एक्स्ट्रा असल्यामुळं ते कॅनव्हास आपल्याला हे करता येणार नाही, कापडामध्ये करायला अवघड जातं. मग अर्धा इंचाची मार्जिनच्या हिशोबाने कापून टाकलं तरी चालतं. तुम्हाला जर अर्धा इंचाची मार्जिन करून कापता येत असलं तसं कापा, डायरेक्ट कापता येत असलं तर डायरेक्ट कापा. मग त्याच्यानंतर मग मी आता तुम्हाला आहे ना त्याच्या खाली कापड कसं लावायचे ते कापड लावण्याच पाहते. आता ड्रेसचा कपडा, हा ड्रेसचा कपडा आहे, उरलेला कापड असं ते कापडावर मी आता एक कॅनव्हास ठेवून घेणार आहे. हा उलटा कापड आहे, त्याच्यावर मी कॅनव्हास ठेवून घेते. कॅनव्हास ठेवल्यानंतर जे आपलं कॅनव्हासचं कड आहे तिथून मी टीप मारायला चालू करणार आहे. मग आपण जसं टीप मारत जाऊ तसं कापड दुमटून आतमधल्या साईडने हे करायचं आहे, कारण आपण एक्स्ट्रा जे कापड असतं ते नंतर कापूनच टाकणार आहे. फक्त कॅनव्हासला आपला कपडा टच झाला पाहिजे अशा पद्धतीने मी टीप मारणार आहे. एकदम कडाने टीप मारून घ्यायची. पूर्ण कडाने टीप मारून झाल्यानंतर मग आपल्याला तो कपडा एक्स्ट्राचा कपडा कापूनच टाकायचा आहे. आता ही माझी पूर्ण टीप मारून तयार झालेली आहे. मी आता वरचा एक्स्ट्रा कापड कापला. आता हे जे टीपच्या पुढे जे कापड आलं ते कापलेलं आहे पहा. तुम्ही पण असंच कापड कापून टाकायचं. मग आता पहा माझा पूर्ण गळा तयार झाला आहे, दिसतोय. आता मग मी आता काय करणार आहे, पुढे मी हा ड्रेस शिवते. मग आता हा ड्रेस घेणार आहे पुढचा पार्ट. मला हा पुढचा गळा टाकायचा आहे. हा 6 इंचाचा गोल गळा आहे माझा त्या ड्रेसचा. तर मी आता ड्रेस घेते. दोन कापड आहे, त्यातलं एक कापड बाजूला काढून ठेवते. आता दुसरं कापड घेतलं. आता पहा, हे तुम्हाला दाखवते. हे शोल्डरची वरची बाजू आहे. आता दोन्हीचा मध्य करायचा ते शोल्डरचा, कारण मी गळा कापून घेतलेलाच नाही ना, मला कॅनव्हास टाकायचा आहे. तुम्हाला मी कॅनव्हास टाकायचा कसा ते शिकवते. आता हा झाला दोन्हीचा मध्य. दोन्हीचा मध्य आहे, त्याच्यावर मी आता चॉकनी आहे ना मार्जिन करून घेते, का जेणेकरून मला मध्य लक्षात येईल. तुमच्याकडे चॉकनी करा किंवा मग तुम्हाला जर घडी प्रेस करून घडी पाडता येत असली तर घडीने करा, तुम्हाला जे सोपं वाटेल ते. आता हा सुटसुटीत कपडा असल्यामुळं मी चॉकने खूण करून घेतली. आता हे पहा, बरोबर ते चॉकच्या खूणावर मी मध्य ठेवला. आता हे मशीनला लावायचं. तरी मला शंका आहे का बाबा थोडंफार नको हालचाल व्हायला, म्हणून मी काय करते, माझं शोल्डरचं जे माप होतं 13 इंच, त्याचं दोन्हीचं मध्ये किती येतं 6.5 इंचावर बरोबर ती टीप मारायला चालू केली का पहा, बरोबर 6.5 इंचावर मार्जिंग आलेली माझी. तर मी आता 6.5 इंचावर सरळ टीप मारत जाणार आहे. पण कुठपर्यंत, जोपर्यंत आपले फक्त डिझाईनचा जे गोल राऊंड येतो ना आपला जो गळ्याचा, तिथपर्यंतच टीप मारायची. नंतर काय करायचं, मशीन बाहेर काढून घ्यायचं. मशनीतून कपडा बाहेर काढला, पाहिलं बरोबर मध्यभागी टच झालेला आहे. आता आपला गळा व्यवस्थित येणार आहे. आता कोणत्याही साईडने तुम्ही टीप मारायला चालू करू शकता. टीप कशी मारायची, जो गोल गळा आहे ना त्या गळ्यावरच जी आपण आखून घेतलेला आहे त्याच्यावर टीप मारली, त्याच्यावर नाही, जो गळा आखून घेतलेला आहे त्याच्यावर आता हळूहळू आपल्याला गोल राऊंडमध्ये टीप मारायची, का जेणेकरून तुम्ही टीप एकदम हळूहळू व्यवस्थित मारली तर तुमचा गळा पण व्यवस्थित येणार आहे गोल. आता हे पहा, पूर्ण गळ्याला टीप मारून झालेली आहे माझीवाली. आता गळ्याला टीप मारून झाला आहे पूर्ण पॅक. आता मी काय करणार आहे,
तो गळा आता टच करायचा आहे, पण मला पलटी पण करायचा आहे ना गळा. मग हेच कळत नाही का पलटी कसा करायचा कोणाला पण. तर आता हे पहा, मी जसं बाहेरून अर्धा इंच अंतर सोडलं तसंच आतून पण अर्धा इंच अंतर सोडूनच तुम्हाला जर अर्धा इंच अंतर जर लक्षात येत नसलं तुम्ही आधी पेनाने खून करून घ्या आणि नंतर कापा. मी कसं आता हात बसला म्हणून डायरेक्ट कापून टाकला अर्धा इंच. पण आता नुसते अर्धा इंचावर खून करून चालणार नाही, त्याला आपल्याला आहे ना टक्स किंवा हे मारावं लागतं, टच मारावं लागतं. मग आता टच कसे मारायचे, कातरणीने आपलं जी टीप मारलेली आहे तिथपर्यंतच फक्त, एकदम कडापर्यंत नाही. हां, त्या टिपीपर्यंतच मारायचे. किती मारले पहा मी, 3 4 5 6 आणि 7 टच मारून घेतले का जेणेकरून माझा राऊंड व्यवस्थित येईल. आता मी काय करणार आहे, जी कॅनव्हासची जी पट्टी होती ना ती आता दुमटी करून आतल्या साईडने घालणार आहे. मग आता ती आतल्या साईडने घालून एकदम कडाने टीप मारायची, अशी घाई करायची नाही. ती आपाप कपडा आता दुमटत जाणार आहे, आपण फक्त त्याला व्यवस्थित दुमटत चालायचं का जेणेकरून तुमचा गळा पण व्यवस्थित येईल, आचक दिसणार नाही बुवा असं काहीतरी कपडा असा गोळा झाल्यावानी पण वाटणार नाही. कारण आपण जर माप व्यवस्थित घेतले, मी सांगन तसं जर तुम्ही व्यवस्थित जर केलं, तुमचा गळ्याची आकार पण व्यवस्थित गोल येणार आणि तुमची डिझाईन पण इथून पुढं डिझाईनचे पण दाखवणार आहे, तर ती डिझाईन पण तुम्हाला व्यवस्थित काढता येईल. पण आज कसं प्रथमच आहे, तर तुम्हाला कॅनव्हास लावायचा कसा ते कळण्यासाठी मी गोलगळा काढला आहे. झाला तुमचा गोलगळा पूर्ण. आता आपल्याला दाबटीप द्यायची. तर दाबटीप कशी द्यायचा आपण, जो आपला पलीकडचा जो दाब आहे, तो दाब आहे ना कपड्याच्या खाली न जाता पाव इंचावर एक बरोबर ती टीप येत असते. जर दाब जर खाली गेला तर पाव इंचापेक्षा कमी अंतर पडतं. जर दाब जर बाहेर नाही गेला तर बरोबर पाव इंचावर एकसारखी टीप मारून तयार होते. तर आता पहा बरं, आपला हा झाला गोलगळा तयार. ठीक आहे. तुम्हाला जर काही आहे ना त्याच्याबद्दल जर अडचणी वाटत असेल तर मला आहे ना तुम्ही अशा प्रकारे आपण आज कॅनव्हासवर गोलगळा कसा काढायचा ते शिकलोय. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर काही अडीअडचणी असतील तर तुम्ही नंतर कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.